हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवद्गीता भाष्यम द्वितीयोध्यायः श्लोक 19. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चान् गीतार्थं वक्ष्यामि देशतः. नष्टधर्मज्ञानलोककृपालभिः ब्रह्मरुद्रा इंद्रादिभिरर्चितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासो अवततार. ततश्च इष्टानिष्टप्राप्तिपरिहार साधन आदर्शनात् वेदार्थ अध्ययनात् संसारे वेदांत श्रीशूद्रादीनां धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति अल्पालुः प्रवेदार्थो भवनहितान् तदनुक्त केवल ईश्वरज्ञानदृष्टार्थयुक्तान् च सर्वप्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत् स्वरूप परोक्षार्थां महाभारत संहिताम् अजीकृपत. ओम धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत युत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय. श्रीभगवानुवाच. अत्वच्यान् अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून् अगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः. इमे देहाः नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् तुच्छस्व भारत. तत्र वस्तु झाला 18वा श्लोक. एनं वेत्य 18 झाल्यावर एनं वेत्य हंतारं यक्षेनं मन्यते हतम् भौतौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यति. त्याच्यासाठी जे एकूण कठोपनिषदाचं वाक्य देखील भगवद्गीतेत दाखवले. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूत्वा अजो नित्यश्शाश्वतोऽयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. बिंबक्रिया ही त्या ठिकाणी चालत असते. बिंब नामक परमात्मा असतो, त्याचीच क्रिया सगळीकडे दिसून येत असते. आपलं दाखवलं शाश्वत असणारा हा परमात्मा आहे. जीव देखील शाश्वत असतो. एक रूपाने देहम अनंत. हा, पुरम म्हणजे शरीर, ते धारण करतो म्हणून त्याला पुराण म्हणतात. अन्य ते हन्यमाने अपि देहे. देहाला जरी मारलं तरी देखील त्याला काही मारलं जात नसतं बरं का. जो कोणी जाणून घेतो तर कथम कम येते आणि तेव्हा ते कोण कोणाला मारलं असं समजून घेतात तुम्ही. अविनाशी अविनाशी आहे, नैमित्तिक नाश रहित आहे. कोणत्याही निमित्ताने अस्त्र अस्त्र इत्यादी मारलं जातं का म्हणलं तर नाही. नित्यम नित्य स्वाभाविक नाश रहित असणाराचा आहे. अविनाशिनम दोषयोग रहितम नित्यम सदाभाविनम केव्हाही राहणारा. इथे सर्वत्र विवेक हा असं सगळीकडे जाणून घ्यावा. दोषयुक्त पुरुषादिश नष्ट शब्द प्रयोगात दोष ज्यामध्ये असतो एखाद्या पुरुषामध्ये तिचा नष्ट नष्ट झाला राहिला
असा प्रयोग करतायत, बाकी करता येत नाही. देह आत्मविवेकार्थम दृष्टांतमाह. देह वेगळा, जीव वेगळा हे समजून घेण्यासाठी म्हणून दृष्टांत दाखवायला लागलेले आहेत. कसलं दृष्टांत कसं दाखवतंय? हा वासा दाखवायला लागलं. वासांशी म्हणून या मंत्राने या श्लोकाने दाखवते. वासांशी जीर्ण आहे. आपण काय करतो, कपडे जेव्हा फाटून जातात त्यावेळेस त्या जीर्ण झालेल्या वस्त्रांना काय सोडून देतो, पुन्हा दुसरे नवीन वस्त्र धारण करतो. त्याचप्रमाणे वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानी गृह्णाति नरो. नवीन धारण करतो की नाही मनुष्य, त्याचप्रमाणे तथा शरीराणी, तथा म्हणजे त्याचप्रमाणे शरीराणी विहाय जीर्णानी, जीर्ण झालेले जे शरीर असतात ते सोडून देतो आणि नवा नवा नादी नरोबर नवीन असणारे धारण करतो. नवानी गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणी नवानी देही. तर याप्रमाणे हे दृष्टांत दाखवले. देहात्मविवेकात दृष्टा म्हणजे दृष्टांतमाह वासांसी म्हणून सांगितलं. आता स्वतः निमित्त अविनाशिनोपी, म्हणजे आपण स्वतःहून नाशरहित असतो. प्राय कोणत्या तरी निमित्तामुळे तरी का होईना नाश होतो म्हणतात, तेही होत नाही बरं का. प्राय निमित्त अविनाशिनोपी केनचिन निमित्त विशेषेण स्यात्. काहीतरी दुसरं कारण असू शकेल. ककच्छेदवत. ककच्छेद म्हणजे कावळ्यांचा किंवा ह्यांचा पीठ असतंय की नाही, ते कसं काढलं जातं की नाही, त्याप्रमाणे कुठेतरी तुकडा असा निघून जाऊ शकेल. तसं त्या शरीराला कॅन्सर झालं म्हणलं की नाही, कॅन्सर झालं की नाही हे ओळखायसाठी काय करतात, एक तुकडा काढतात, त्याला बायोप्सी वगैरे करून घेऊन बायोस्कोपी करून घेतात. त्याच्यातून कळतं की हे जर कॅन्सर झालं असेल, कारण कॅन्सर हे कसं असतं, लवकर फैलतं सगळीकडे. त्याप्रमाणे एका कावळ्याच्या पिसापैकी एक पीस काढलं तर असं काहीतरी होत असेल की, म्हणलं तर नाही. प्रकच्छेदवत म्हणून केनचिन निमित्त मात्रेण निमित्त विशेषेण स्यात् प्रकच्छेदवत इत्यतो विशेष निमित्ता निषेधती. म्हणून असे विशिष्ट असणारे काहीतरी निषेधात्मक असणाऱ्या गोष्टी देखील त्याच्याने देखील काही नाश होत नाही दाखवत. म्हणून ते श्लोकाने सांगत आहेत. 23वा श्लोक. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. त्याला कोणीही मारू शकत नाही. न एनं छिन्दन्ति, छेद करू शकत नाही, तुकडे करू शकत नाही. न एनं दहति पावकः, पावक अग्नी त्याला जाळू शकतो का? नाही. आपण जरी मैदानामध्ये त्याला दहाला ठेवलं तरी देखील त्या जीवाला काही होत नसतं बरं का. हा ये नाव क्लिअर आहे की आप पाण्यामध्ये सप्तपद ठेवलं तर पाण्यामुळे त्याला काही विकार होतो का? नाही. न शोषयते मारुत. मारुत म्हणजे वायू देखील त्याला शुष्क करू शकत नाही. असं दाखवलेलं आहे. याप्रमाणे ह्याला कोणत्याही प्रकारचा नाश नाही म्हणून सांगितलेलं आहे. 23वा समान
वर्तमान निषेधस्य निषेध म्हणजे वर्तमान जे असं निषेध सांगितलंय की नाही, दुसऱ्या पुढच्या श्लोकाने देखील तोच सांगत आहे. 24-25 देखील 30 श्लोकांनी तेच दाखवतो. अच्छेद्य इत्यादी ठिकाणी सांगत आहे बघा. अच्छेद्योयम अराह्योयम अक्लेद्यो अशोश्चैवद नित्या सर्वगतस्थाणु नित्या सर्वगतस्थाणु अचलोयम सनातनः. काय म्हणतात बघा, हा परमात्मा हा कसा आहे, जीव अच्छेद्य. हा काही कोणते तरी अस्त्र वगैरे कुऱ्हाड वगैरे घेऊन तुकडे केले जाईल म्हणत तर तेही नाही, दहन वगैरे करण्याचं देखील नाहीये, जाळून टाकून म्हणत तर तेही नाही. अक्लेद्य, अक्लेद्य म्हणजे काय, क्लीन न करणं, पाण्यामध्ये थपथप करून असं हे करून टाकणं, तशा प्रकारचंही नाही, वाळला जाणार देखील नाही. नित्य सर्वगत स्थाणू, नित्य असणाराचा आहे, सर्वगत असणाराचा आहे, स्थाणू स्थावर आहे. अचला हा इकडं तिकडं हलू शकत, म्हणून या करता सनातन आहे, अनादि कालापासून आहे. एकदा आता आता आहे असं समजू नका. सनातनः न सहा सनातनः, सनातन म्हणजे काय, अनादिकाल, अनादिकालापासून असाच आहे, शाश्वत आहे. तर इथं हे 3 श्लोक जे सांगितले तसं गतीन अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्मात् एवं विदित्वैनं नानुशोचितो. हा अव्यक्त आहे, तर दिसून येणारा नाहीये, अचिंत्य आहे, चिंता करून विचार करून समजून घेण्यासारखा नाहीये, विकार वगैरे इत्यादी देखील त्याच्यावर काही नसतात. म्हणून या जीवाबद्दल असं समजून घ्या तुम्ही, आणि समजून घेऊन न अनुशोचित अर्हसी, त्याच्याबद्दल मी चिंता करत बसणं शक्य नाही, योग्य नाही बरं का. त्याप्रमाणे 24 आणि 25 दोन्ही लोकांचा भाव अभिप्राय जे आहे भाष्यामध्ये आचार्य दाखवून द्यायला लागले. वर्तमान निषेधात उत्तरत्व इत्यतः अच्छेद्यैति. म्हणून वर्तमान आदर्शनात, वर्तमान म्हणजे काय, आता आहे, वर्तमान एक्झिस्टिंग, आता आता आहे. काही सांगायला येतं काय या जीवाबद्दल, अनादि असणाऱ्या जीवाबद्दल आता आता आहे असं म्हणता येईल. अच्छेद्य वगैरे इत्यादी लक्षणांनी युक्त असणारच आहे. वर्तमान आदर्शनात युक्तम अयोग्यत्वम, म्हणून तसं दाखवायला येत. वर्तमान आदर्शनात वर्तमान हे दाखवायलाच येत नाही, याकरता अयोग्य असणारच आहे. हे आता आहे तसं आहे म्हणून दाखवायला न येणारी गोष्ट आहे, ते दाखवायला. वर्तमान अपदेश, वर्तमान त्या अपदेशाने वर्तमानाच्या स्वरूप, वर्तमानाचं स्वरूप दाखवून दे. अयोग्य आहे असं कसं सांगता येतं, तो अयोग्यता. नित्य सर्व गतादी, नित्य सर्व गतादी विशेषण ईश्वर स्वरूपत्वास, नित्यत्व आहे जीवामध्ये, प्रत्येक जीवामध्ये नित्यत्व आहे, सर्वगतादी आहे. सर्वगत म्हणजे काय, सगळ्यामध्ये राहणार आहे, पूर्ण शरीराच्या एक 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 अवयवामध्ये देखील राहतो. जर नकाला जरी काही इजा झाली म्हणलं की नाही, तर देखील तिथं राहत असतो तो, त्यामुळे त्याला त्रास होत असतो का. म्हणून तर सांगायला आलेले आहे नित्य सर्वगत आदी, आदी इत्यादी म्हणजे सगळे गोष्ट, अनेक विशेषण ईश्वर स्वरूप असतात. ईश्वर म्हणजे परमात्मा नावाचा जो जीव आहे की नाही, त्याच्यासारखाच हा देखील आहे. म्हणून शाश्वत, शाश्वत म्हणजे कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये एकसारखाच राहतो. शाश्वत शब्दाचा अर्थ एकरूपत्व मात्र मुक्तम, एकाच प्रकारे असतो.
स्थाणू शब्दाने काय येतं, स्थाणू म्हणून सांगितलं. नित्य सर्वगतः स्थाणू. स्थाणू शब्दाचा अर्थ काय, नैमित्तिकम अन्यथात्वं निवारयति. कोणत्या तरी एका निमित्ताने दुसरं रूप येतं असं समजा होतं ते नाही. कोणत्या तरी एका कारणामुळे निमित्तामुळे बदलून जातो की काय असं वाटतं, नाही तेही नाही. नित्यत्व सर्वगतत्व, सर्वगतत्व विषय. नित्यत्व हे सर्वगतत्व, सगळीकडे राहणारा म्हणजे सगळीकडे राहतो, नित्य राहतो असा. पण ती वस्तू, शरीराचे अवयव नित्य नाही राहिलं तर तिथं राहतो काय, जे नित्य गोष्टी आहेत त्याच्यामध्ये राहतो म्हणून सांगायचे. अन्यथा पुनरुक्ती दोष येतो. ऐक्योक्तौ अपि अनुक्त विशेषणोपादान ऐक्य न ईश्वर ऐक्य पुनरुक्ती. आता ऐक्य जर म्हणलं तर परमात्मा देखील नित्य आहे, सगळीकडे राहतो असं चांगलं शाश्वत सांगतो. तर परमात्माचं म्हणजे परमात्मा नावाचा जीव देखील तसंच आहे की नाही, त्याच्यासारखाच आहे म्हणून म्हणलं झालं की त्याच्यासारखं आहे म्हणून ईश्वर आणि जीव दोघे एकच म्हणून आम्ही म्हणतो. पण ब्रह्मैक्य म्हणून सांगतो म्हणून म्हणतात. तर ब्रह्मैक्य म्हणून सांगता येत नाही. ऐक्योक्तौ अपि अनुक्त विशेषणोपादान न ईश्वर ऐक्य पुनरुक्ती. ऐक्य म्हणलं की नाही, अनुक्त न सांगितलेले काही विशेषण असतात की नाही ते देखील घ्यावे असं समजू नका. त्याच्यामुळे ऐक्य येतो म्हणून मुक्ती दोष येतो म्हणून नका. युक्ताश्च बिंबधर्मा हा प्रतिबिंबे अविरोधे. प्रतिबिंब कसा असतंय, प्रतिबिंबामध्ये विरोध नसेल तर बिंबाचे सगळे लक्षण प्रतिबिंबामध्ये असावे, तो शास्त्र आहे. म्हणून प्रतिबिंबामध्ये बिंबामध्ये असणारे सगळे धर्म प्रतिबिंबामध्ये येतात, पण थोडा विरोध येऊन येते. विरोध आला म्हणलं की नाही जर भिन्न झाला, विरोध नसताना अभिन्न होऊ शकतो तसं नाहीये. पण सत्ताच्या त्या बिंबाचे धर्म ह्याच्यामध्ये यायचं काय कारण आहे बाबा, तो सांगाय रूपम रूपम प्रतिरूपो बभूव. ते मंत्र वेद म्हणतो रूपम रूपम प्रतिरूपो बभूव. रूप जसं आहे तसंच रूप आहे, परमात्म्याचं जसं रूप आहे तसं त्याचं रूप आहे. तरी पण प्रतिरूपो बभूव. प्रति म्हणजे शब्द जात काय म्हणलं दुसरं रूप आहे. परमात्म्याचं जे रूप आहे की नाही तसलंच रूप आहे, पण तेच रूप नाही आहे. प्रति शब्दाचा अर्थ काय, विरुद्ध, दुसरं दुसरं रूप आहे. ते रूप नाही आहे पण रूप दुसरं रूप आहे. रूपम रूपम प्रतिरूपो बभूव म्हणून सांगितलं. आभास 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 म्हणजे काय, त्याच्यासारखं राहणं. आभास आभास म्हणजे सगळं दिसतं, तसं दिसणं म्हणजे तेच असणं असं नाही. तसा दिसतो म्हणत तोच असतो असं नसतंय, तसा दिसतो थोडं. आवाज होतो इत्यादी अनेक श्रुती स्मृती आहेत. त्या स्मृतीमध्ये सांगितलं आहे की रूप म्हणजे त्याच्यासारखं दिसणं, तोच म्हणता येईल प्रति रूपी हो असं सांगता येईल. त्या आवश्यकता विरोध, त्याच्यामुळे काहीतरी आवश्यकतामध्ये विरोध येतो का म्हणून हे देव आवश्यकता त्याच अंश, त्या जीवाचाच अंश त्या जीवामध्ये राहत असतो. प्रत्येक देहामध्ये असणाऱ्या जीवामध्ये त्याच जीवाचा अंश असतो, दुसऱ्यांचा नाही. म्हणजे एक रूपही अंशता, एक सारखं दिसणं म्हणजे अंशता होत नसतंय. एक सारखं दिसणं म्हणजे काय अंशता होत नाही. प्रमाणांत उभय विध वचनमेव, दोन्ही प्रकारचे वचन असल्या कारणाने ते प्रमाणे दाखवलेले. रूपम रूपम आभास वगैरे प्रमाण दाखवलं. म्हणून आभास म्हणजे अंश म्हणजे आहे की नाही,
अंश शब्दात असं प्रतिबिंब असं करू नका. साध्यादिशेव अंश बहुरूप अदृष्टे इतर तुला अदृष्टे गादी आहे. गादी म्हणजे विश्वामित्राचे वडील. विश्वामित्र ऋषी होते की नाही, त्या वडिलाचं नाव गादी म्हणून विश्वामित्राला गाधेय म्हणजे गाधेय म्हणजे गादीचा मुलगा. त्या गादीमध्ये कोणाचा अंश होता? देवेंद्राचा अंश होता. मग देवेंद्र आणि गादीमध्ये असणारा त्या अंश त्याच्यामध्ये देखील फरक असतो. देवेंद्रामध्ये अंश देवेंद्राचं स्वरूप जेवढं असतं की नाही तेवढं स्वरूप गादीमध्ये राहत असता असं नाहीये. अंशतः आहे, थोडा आहे. तसं एखादा दिवा असतो की त्या दिव्याने पेटवलेला दुसरा दिवा असतो की नाही तो देखील दिवा पण त्या दिव्यानेच लावलेला असतो. म्हणून तोच दिवा होऊ शकत नाही. दिव्याने दुसरा लावलेला जो दिवा असतो तो दिवा वेगळा आणि हा दिवा वेगळा. आपल्यासारखं ते अंश पूर्ण अंश दुसऱ्यामध्ये, एक अंश पूर्ण रूप दुसऱ्यामध्ये, एक अंश गादीमध्ये राहतो सांगितलं. हेच म्हणत आहेत. साध्यादिषु अंश बाहुल्य बाहु अंश बाहुल्य रूप दृष्टे म्हणजे अंश बाहुल्य त्या ठिकाणी दिसून येत नाही, दुसरीकडे दिसून येत असत म्हणून सांगितलं. आता स्थाणुत्वेपी तदैक्षत इत्यादी अविरुद्ध ईश्वर ईश्वर. आता स्थाणुरयम म्हणून सांगितलं ना, नित्य सर्वगत स्थाणू शब्द आहे. त्या स्थाणू शब्दाने काय स्थाणुत्व आहे. स्थाणुत्व म्हणजे एक जड पदार्थाप्रमाणे आहे. तदैक्षत इत्यादी वेदवाक्य. तदैक्षत परमात्म्याने सृष्टी करायच्या वेळेस काय केलं? अरे बहुश्याम म्हणजे मी पुष्कळ रूपाने राहावं, तिथून यावं असं त्यांनी विचार केला. बहुरूप झाला, अनेक रूप धारण केले वगैरे उपनिषदाचे वाक्य. वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तद ऐक्षत त्या परमात्म्याने आधी विचार केला आणि ईश्वराने अनेक रूप धारण केले. त्याचप्रमाणे ईश्वराने अंश अनेक रूप धारण केले म्हणून सांगतो. जरी याच्यामध्ये असला तरी देखील अनेक रूपाने परमात्मा यांच्यामध्ये राहतो. वाचू शकेल की त्याकरता सांगायला उभय वेद वाक्य दोन्ही वाक्य आहेत ना. तेव्हा काय करावं? अचिंत्य शक्ती परमात्म्याची असते. परमात्म्याची शक्ती अचिंत्य आहे, विचारच कल्पनाच करायला येत नसते. हे मायामय अक्षराचं रूप नाहीये. परमात्मा असे अनेक मायेने असे रूप घेऊन तो अभिव्यक्त होतो म्हणून देखील म्हणता येत नाही. मायामय रूप नाहीये परमात्मा. ईश्वरे ब्रह्मणिनो विरुध्यते. मायामय रूप असतात तर भगवंता तुझ्यामध्ये असे मायामय रूप धारण करणं तेवढं शक्य होईल, योग्य कसं होईल म्हणून विरोधात्मक असणार. ठीक आहे, तसं मायामय रूप नाहीये. अजून काय? तो सगळ्यांच्यासाठी म्हणून योनी आहे. सगळ्यांच्यासाठी तो योनी आहे. योनी आहे म्हणजे काय? सगळ्यांच्यासाठी मूळ आधार तोच आहे. योनित्वात ईश्वरत्वात योनी आहे आणि त्या सगळ्यांना सृष्ट करणारा आहे आणि त्यानंतर नियमन करणारा देखील आहे. जो नियमन करतो तो नियमन ज्याच्यावर केलं जातं तो व्यक्ती दोन्ही वेगवेगळ्या असतात. तसा जर स्वतः नियमन करू शकतो असं सांगता येतं का? स्वतः म्हणता येतं का? नाही. त्याकरता नियम्य नियामक भाव त्यामध्ये आहे दाखवतो. ईश्वरत्व आहे की नाही त्यामध्ये आहे. न योगित्वादी ईश्वर. योगी लोक कसं ईश्वर नियमन करतात त्याप्रमाणे आहे का म्हणलं तर नाही. करतो.
चित्रं न च एतत् त्वयि कार्यकारणे सगळे जे कार्य पदार्थ तयार झालेले पदार्थ आहेत की नाही त्या सगळ्या पदार्थाला कारणीभूत असणारा तू आहे. तुझे जे काही क्रिया असतात तुझे जे काही म्हणजे तुमचे चाललेले हालचाल असते सगळी कशी असते चित्र विचित्र असणार याचे असते. चित्र नशही कार्य कारणे तुझ्यामध्ये असणं शक्य नाही असं नाही आहे. सगळं काही करू शकतो इत्यादी ऐश्वर्य सगळं परमात्मा आपला महिमा काय आहे महत्व काय आहे श्रेष्ठता काय आहे हे दाखवून देण्यासाठी म्हणून सगळं केलेलं आहे. विरुद्ध धर्माविरोध होते विरुद्ध धर्म ते असत हे नवणे हे असत ते नवणे अशा प्रकारचे विरुद्ध धर्म असतात की तत्वे तद्भावे तद्भाव हा परमात्मा असेल तर सगळं असतं परमात्मा असेल तर सगळं असतं. परमात्मा आहे सगळीकडेच आहे. प्रभावे म्हणजे काय जीवाभावे जीव नसेल तर हा देह नसतो. ठीक आहे जीव नसेल तर हा देह नसतो असं म्हणल्यावर जीवाचं असणं तत्व आहे की नाही. पण परमात्मा नसला तर हा जीव नसतो असं नाहीये. जीव देखील असतो परमात्मा नसला तर तो नसतो असं म्हणता येत नाही. परमात्मा असतोच आहे सगळी नसेल तर म्हणायचा प्रश्नच येत सगळीकडे असते सर्वविद सर्वभूमांतरात्मा असं आहे वेदमंत्र वगैरे सांगत आहेत. चित्रं न काही कार्यकारणे म्हणून त्याप्रमाणे ऐश्वर्य अधिकाच्या परमात्म्याच्या महेश्वर ऐश्वर्यामुळे विरुद्ध धर्म मला दिसून येतात. उदाहरणार्थ शेण असतं शेण असते की त्या शेणामध्ये गोम तयार होतो चिंत गोम अशा सगळ्या गोष्टी शेणामध्ये त्या शेणाने तयार होतं काय तुझं कसं तयार होतं मग त्यासाठी विरुद्ध धर्म इथं दिसून येत आहे. म्हणून आता परमात्म्यापासून आता जीव सगळं उत्पन्न होणार हे देखील विरुद्ध धर्माने एक असणारी गोष्ट आहे. ते काय दिसत होता म्हणता येत काय आहे कोणाला नाही तर परमात्म्याची अचिंत्य शक्ती असते म्हणून हे दाखवून द्यावं. इत्यादी ऐश्वर्येण एव विरुद्ध धर्म विरोध महातात्पर्य श्रेष्ठ तात्पर्य देखील येते. मोक्षो ही महापुरुषार्थ सगळ्या पुरुषार्थामध्ये श्रेष्ठ पुरुषार्थ कोणता मोक्ष धर्म अर्थ काम सगळ्या तीन गोष्टीपेक्षाही श्रेष्ठ असणारा पुरुषार्थ काय कोणता माहितीये का मोक्ष. म्हणून सांगितले मोक्षो ही महापुरुषार्थ तत्रापि मोक्ष तर देखील काय मोक्ष हाच मुख्य अर्थ. त्यात आपण जे काही करतो की धर्म अर्थ काम हे सगळं कशासाठी मुख्य कोणत्या गोष्टीसाठी मोक्ष. अंते जुदे फिरे धीरा ते मध्ये जुदे फिरे तत्प्राप्ती सुखम राहू दुःखवंतरमेतयो. सगळे ज्ञानी लोक कुठं आसक्त होतात अंतेषु शेवटच्या गोष्टीवर. शेवटची गोष्ट म्हणजे धर्म अर्थ पुरुषार्थ आहे की धर्म अर्थ काम अंतिम म्हणजे कोणतं आहे सर्वश्रेष्ठ कोणतं आहे ते श्रेष्ठ म्हणजे मोक्ष. न ते मध्ये मध्ये म्हणजे काय धर्म काम मोक्ष असे चार आहेत ना मधले बद्दल किंवा आपल्याबद्दल ते आसक्त होतात असं नाहीये. अंतप्राप्ती सुखम का शेवटचं प्राप्त म्हणजे मिळवून घ्यायचं काय एवढे सगळं मेहनत करतात एवढे कामं करतात त्या सगळ्या कामाचं शेवटचं सत्यांश काय असतंय पगार मिळावा लागतो. पैसे मिळाले तर सुखी होत. थोडं मेहनत केला पगार मिळाला नाही तर सुख नावाचं जे पदार्थ मिळाला नाही तर काय उपयोगाचं. म्हणून अंतप्राप्ती म्हणजे
शेवट मिळवून येतो, शेवटी मिळवून येतो बरं का. सुखप्राप्त शेवटी सुखम लाभलं. दुःखम अंतरम एक हो. बाकी मधले जे गोष्टी आहेत की नाही, अर्थ किंवा धर्म, सगळं दुःखदायक आहे, सुखप्रापक आहे, सुखप्रापक नाही. ते जर सुखप्राप्तीसाठी उपयुक्त केलं, धर्म करा, असे धर्म करा, आचरण करा, तरी त्याचा अंत कशाला, त्याचा निर्णय काय राहावा, फायदा काय राहावा, तरच ते केलं जातं. अंत प्राप्ती सुखम प्राहु दुःखमंतरमेतयो पुण्यतितो लोकाः पुण्यतितः लोकाः क्रियते. वेदामध्ये देखील सांगितलं पुण्यतितः लोकाः क्रियते. पुण्य म्हणजे पुण्य मिळवून घेतलेले लोक का क्षीण होऊन जातात. लोकाः क्रियते, केलेलं पुण्य नष्ट होऊन गेलं म्हणलं की नाही, मग ते लोक पुन्हा पुन्हा मेहनत करतच बघावं लागते म्हणून सांगितलं. येते म्हणजे हुडकत राहणे, ती येते म्हणजे नष्ट होतात. पुण्य चिता, चिता म्हणजे काय, चित शब्दाचा अर्थ पुण्य चिता, पुण्य प्राप्तीसाठी धावत असलेले लोक क्षीयते, त्यांचं पुण्य नष्ट होत. म्हणून नष्ट होणारा असं पुण्य उपयोग नाही. आपण धर्म किंवा अर्थ आपण दोन करतो की नाही, त्यापैकी धर्म परंतु पुण्य मिळवून घेतात. पुण्य मिळवून घेण्यासाठी धर्म करतो, की तसं पुण्य मिळवून घेण्यासाठी केलेला जे धर्म असतो की नाही, हा धर्माने तुम्हाला मोक्षासारखं सुख मिळतं असं समजू नका. मोक्ष सुख वेगळं आहे, पण होत नसतंय. पण बाकीचे पुण्य कसे असतात, सर्व लोकांमध्ये जातात, अनेक उपभोग घेतात, त्याच्यानंतर ते संपादन केलेलं, जमून ठेवलेलं जे काही पुण्य असतं ते नष्ट होऊन जातं. नष्ट होऊन गेलं की पुन्हा खाली यावं लागतं का तुम्ही कोणतं. म्हणून हे वाक्य सांगितले मोक्ष धर्मामध्ये विषय महापुरुष हाच आहे. पुण्य लोक आहेत प्रिय त्याच्या विष्णू प्रसादावे व्यवस्थित. आता त्याला कोणता लोक मिळतो कोणता नाही मिळत ते विष्णू परमात्म्याच्या प्रसादामुळेच मिळत असतो का, दुसऱ्या गोष्टीने मिळू शकत नाही. वासुदेव अनाराध्य को मोक्षम समवाप्नुयात. वासुदेव रूपी परमात्म्याची आराधना केल्याशिवाय काय कोणत्या माणसाला मोक्ष मिळू शकेल सांगा बरं. म्हणून वासुदेव अनाराध्य न आराधना करता राहिलं तर मोक्ष कोणाला प्राप्त होऊ शकतो बरं तुम्ही. ते तत्र किमलाप्यम अनंत ईशे. एकदा परमात्मा संतुष्ट झाला म्हणलं तर दुर्लभ वाटणारी कोणती गोष्ट जाते हो. तत्प्रसादावाप्नोति भगवान सिद्धिं न संशया. परमात्म्याच्या प्रसादामुळे सर्व श्रेष्ठ असणारी सिद्धी मनुष्याला मिळू शकते याचा संशयच नाहीये. भगवान अनंतः सर्वात्मका पदो यदि देव माया या लोकांनी भगवान दये परमात्मा त्यांच्यावर दया करेल. अनंत असणारा सर्वात्मा असणारा त्याच्या पायावर आपण चवणी डोकं ठेवून नतमस्तक झालेलो असतो की नाही, तो यदि निर्व्यलिक कोणत्याही प्रकारचे पाप त्याच्यामध्ये भावना नसणाऱ्या अशा व्यक्तीने जर येऊन नमस्कार केला तर मनामध्ये काहीतरी सुप्त भावना ठेवून घेऊन मतपद व्हायचं नाही, मत व्हायचं नाही. देवही वेदांती त्याच्या लोकांना प्राप्त होत. तुझ्या देव माया, आणि ही देवाची जी माया आहे की नाही, संसार माया तू ओलांडून जातो नाही का. ममा ही त्यांना कधीही मी माझा अशा प्रकारचे स्वशृगाल पक्षी पुत्र शृगाल लोमडी जर का भक्षणाच्या सारखे सारख्या लालसा करत राहते,
हाडाला मांस असं संपून गेलं तरी कुडू 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 करत राहतं. अजूनही कुठेतरी मिळतंय काय, अजून तरी काही मिळेल का, त्या प्रकारची लालच